नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम सावंत। आज वार आहे बुधवार, सकाळचे वाजलेत 5। आज गणेश चतुर्थी मित्रांनो, 27 ऑगस्ट आहे। तर गणपती बाप्पा मोरया। आणि आज आपण चाललोय मुंबईच्या सर्व राजांचं दर्शन करायला। पहिलाच दिवस आहे, तो गर्दी थोडी कमी असेल म्हणून आपण चाललोय। माझ्यासोबत माझा एक मित्रसुद्धा आहे, मयूर, आणि अजून 2 मित्र आहेत। तर बघू आता कसा दर्शन होतो। लाईन तर कंपॅरेटिव्हली बाकीच्या दिवसांपेक्षा कमीच असेल, बिकॉज की पहिला दिवस आहे, कोण जास्त जात नाही आणि सकाळचं तर कोण जास्त नसतात। तर बघूया मित्रांनो, तुम्हाला दाखवतो व्लॉगमध्ये कसं दर्शन होतं, काय होतं ते। चला बघूया मित्रांनो। जसं निघालोय तसं जोरात पाऊस चालू झालाय। विंडशीटर आहे आपल्याकडे, टेन्शन नाही। फटाफट विंडशीटर घालूया आणि मयूरला पण पिकअप करूया लगेच। तर चला। तर मित्रांनो, आपण आता जर्नी स्टार्ट केली आहे। पेट्रोल वगैरे भरले आहे। डोंबिवलीला पेट्रोल 24 तास चालू असतं, तर तिथेच आपण पेट्रोल भरले। आपण मानकोलीच्या वेळेने चाललोय। मयूर गाडी चालवतोय। चला बघूया मित्रांनो। मित्रांनो, आम्ही 7 वाजता लालबागला पोचलो आणि 7-10 वाजता राजाच्या दर्शनासाठी लाईन लावली। खूप भयंकर लाईन होती मित्रांनो। आम्ही जसं एक्सपेक्ट केलेलं की पहिल्या दिवशी लाईन नसेल, तसं नव्हतं। खूप भयंकर लाईन होती। आम्हाला मुखदर्शन घेण्यासाठी 3 तास लागले, बिकॉज आम्ही सकाळी लवकर गेलेलो, म्हणजे 7 वाजता आम्ही लाईन लावलेली म्हणून। जर नंतर गेला असतात तर अजून भयंकर वेळ लागला असता। आणि ते पाणी वाटपसुद्धा चालू होतं, बिकॉज की खूप मोठी लाईन होती आणि ऊन वगैरे होतं, त्यामुळे ते पाणी वाटप वगैरे सुद्धा करत होते। आणि मित्रांनो, खूप मजा येत होती, बिकॉज पुढची लोक बॉटल्स कॅच करत होते, सर्व लोकांना प्रोव्हाइड करत होते। खूप मजा येत होती। लाईन्समध्ये जे ओळखीचे लोक होते, म्हणजे लोक होते आजूबाजूचे, ते सुद्धा ओळखीचे झालेले, गप्पा मारत वगैरे लाईन पुढे सरकत होती। आणि बघू शकता मित्रांनो, आम्ही जसं कॉरिडॉरमध्ये एंटर केलं, म्हणजे आम्हाला वाटायला तर लाईन संपली, बट आतमध्ये सुद्धा आम्हाला 1-1.5 तास लाईन लावायला लागली। बाहेर 1-1.5 तास आणि आतमध्ये 1-1.5 तास, बिकॉज आतमध्ये खूप मोठं कॉरिडॉर आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। ही बघा लाईन, बघा मित्रांनो कशी जाते। आणि पुढे आतमध्ये गेल्यावरती समोर मूर्ती बघू शकता मित्रांनो। जे समाधान असतं 2-3 तास लाईनीमध्ये उभं राहिल्यावरती, जे मूर्ती बघितल्यावरती समाधान भेटतं मित्रांनो, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत शब्दामध्ये, असं समाधान होतं मित्रांनो। खूप मजा येते मित्रांनो। बघू शकता किती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे लालबागच्या राजाची। आणि इथे मोफत प्रसादसुद्धा आहे, म्हणजे प्रसाद वगैरे वाटपसुद्धा आहे, प्रसाद कुंकू वाटप आहे, बघू शकता इथे सर्व लोकांसाठी। त्यानंतर आम्ही मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी गेलो। बघू शकता मुंबईच्या राजाचा जो प्रवेशद्वार आहे, म्हणजे इथे रामेश्वरम मंदिर जे आहे ते इथे उभारलं गेलं आहे। तर बघू शकता हा प्रवेशद्वार आहे, आतमध्ये सुद्धा एंट्री होती। मुंबईच्या राजाचा 20 रुपये पास आहे, VIP पास बोलू शकता तुम्ही। तो आम्ही घेतलेला, तर त्याच्यासाठी दुसरी लाईन होती। आतमध्ये सुद्धा मंदिर आहे मित्रांनो, आणि अतिशय सुंदर मंदिर बांधलं आहे, म्हणजे हुबेहूब मंदिर बांधलं आहे। हे शिवलिंग बघू शकता तुम्ही, शिवलिंग आहे आणि अजून एक मूर्तीसुद्धा आहे तिथे। आणि फायनली हा गणपती मित्रांनो, 1 नंबर 21 फुटाचा गणपती आहे मित्रांनो हा। बघू शकता, म्हणजे कलाकार जो मूर्ती बनवला असेल त्यांनी किती विचार करून आणि किती सुंदर मूर्ती बनवली हे तुम्ही बघू शकता व्हिडिओ। त्यानंतर आपण राजा तेजुका या मूर्तीचं दर्शन घ्यायला गेलेलो, बट तिकडचं जे तयारी होती ती पूर्ण झाली नव्हती, ती सुद्धा पूर्ण होईल। आणि मित्रांनो बघू शकता, जिथे जिथे कॅम्पाची ब्रँडिंग होती, थोड्या ठिकाण म्हणजे शॉर्ट डिस्टन्सवरती कॅम्पाचे शॉप्स होते। त्यानंतर आम्ही गेलो चिंतामणीच्या दर्शनासाठी। बघू शकता चिंतामणीची सुद्धा मूर्ती, लाईन वगैरे नव्हती चिंतामणीला वगैरे, पण खूप सुंदर मूर्ती चिंतामणीची सुद्धा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला दिसतील मूर्तीमध्ये, अशी अतिशय सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर मित्रांनो, या सर्व दर्शनानंतर गेलो आम्ही काळा चौकीच्या गणपतीच्या दर्शनाला। काळा चौकीच्या गणपतीच्या दर्शनाचं सांगायचं झालं मित्रांनो, एकदम बारीक आहे, तिकडनं ते मूर्ती पास करतात, म्हणजे मूर्ती जाते, म्हणजे तुम्हाला विश्वासच नाही होणार की या चाळीतून मूर्ती गेली, पण जाते मित्रांनो। आणि त्यानंतर आम्ही गेलो परळचा राजाची सुद्धा मूर्ती बघू शकता। इथे सुद्धा राम मंदिर उभारण्यात आलं होतं, मूर्ती एकदम श्रीरामांसारखी उभारण्यात आली आहे, बघू शकता एकदम सुंदर मूर्ती मित्रांनो। आणि यानंतर आम्ही गेलेलो परळचा महाराजा।
मित्रांनो या मूर्तीबद्दल माझ्याकडे शब्दच नाही आहे मित्रांनो. एका फक्त काठीवरती पूर्ण मूर्ती बॅलन्स केली आहे, म्हणजे अशक्य कलाकृती मित्रांनो. बट ते शक्य करण्यात आले मित्रांनो. अतिशय सुंदर मूर्ती आहे, म्हणजे असं मूर्तीकडे बघितल्यावरती बघत राहू असंच वाटेल मित्रांनो. आपण मुंबईच्या सर्व गणपतींचं दर्शन केलं आहे. अतिशय सुंदर आणि उत्तम दर्शन आपलं झालं मित्रांनो. लालबागच्या राजाला थोडीशी लाईन भेटली, म्हणजे 2.5 तास वगैरे आम्ही जवळपास लाईन लावली. बाकी गणेश गल्ली बोला, काळा चौकी आणि सर्वच गणपती आमचे 10 मिनिटामध्ये झाले. जास्त लाईन वगैरे नव्हती. आणि तेजुगाईचा गणपती अजूनपर्यंत डेकोरेशन कंप्लीट झालं नव्हतं त्यांचं, तर ते सुद्धा होईल. आणि मित्रांनो खास करून सांगायचं झालं तर परळचा महाराजा, तुम्ही मूर्ती बघितली असेल, अतिशय सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. म्हणजे आज वेगळी कलाकृती तुम्हाला बघायला भेटेल. एका काठीवरती फक्त पूर्ण मूर्ती बॅलन्स केले, खूप सुंदर वाटत होती बघायला मित्रांनो. थोडा वेळ गेला बट वरतीच असतं मित्रांनो. एक समाधान भेटतं जेव्हा आपण एवढी लाईन लावून एखाद्या गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेतो, समाधान वाटतं मित्रांनो. समाधान असतं चेहऱ्यावरती जेव्हा आपण दर्शन पूर्ण करतो. तर आता आपण परत घरी जातोय. आता काहीतरी नाश्ता वगैरे करू आम्ही आणि तिकडनं घरी जाऊ. तर मित्रांनो आपण आता इकडेच ब्लॉग संपूया आणि मी तुम्हाला सर्व व्हिडिओज शॉर्टमध्ये दाखवीन, कारण का तिकडे मी ब्लॉगिंग वगैरे जास्त केली नाही, फक्त व्हिडिओज काढल्यात. तर तुम्हाला दाखवीन, म्हणजे गणपतीचं नाव मेन्शन करून दाखवीन. तर मित्रांनो आपण आता आजचा ब्लॉग तर इथे सेंड करूया. नक्की भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत